नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला 2000 वर्ष मागे घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला लवकरच कळेल की आपण कुठे आलेलो आहोत. सो आता आपण कन्नड घाट पार करून पोहोचलोय कालीमठ फाट्याला. जे चाळीसगाव साईडने येणारे आहेत पितळखोरा लेणी जाण्यासाठी, ते कालीमठ फाट्यावरनं राईट मारतील. आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं येणार आहेत ते कालीमठ फाट्यावरनं पितळखोऱ्यासाठी लेफ्ट मारतील. आता आम्ही चहाचा आस्वाद घेऊन पुढे निघणार आहोत. मागे गेलेला तो कालीमठ फाटा आहे. आणि हा जो मंदिर आहे तो कालीमातेचा आहे. ह्याला कालीमठ असे म्हणतात. इथून पुढे जो रस्ता जातो तो पितळखोऱ्याकडे जातो. आपण आता पितळखोऱ्याच्या मेन गेटवरती पोहोचलेलो आहे, जिथून एंट्री होते. आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथे एंट्री फीस वगैरे काही नव्हती. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येते. हीच तर मजा असते मनातली. ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत तर इथून खाली जायचं असतं पितळखोरा लेणीकडे. पण आम्ही इकडे टावरकडे जातोय का, तर आम्हाला आधी निसर्ग बघायचा आहे. इथून टावरवरनं निसर्ग, हा पर्वत कसा दिसतो ते बघायचं आहे. तुकाराम तिकडनं येतोय. तो शिडी उतरून गेला होता, पायऱ्या उतरून. आता तिकडून आला येतो. वरती सुनील बसलेलाच आहे. ही पर्वतरांग सातमाळा पर्वतरांगेची एक रांग आहे. अशी रांग आहे ज्याच्यात अनेक प्रकारच्या लाखो जडीबुटी आहेत. पितळखोरा एवढे खास का वाटते, ह्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर इथे 3 गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. 2000 वर्षापूर्वीचा इतिहास, सातमाळा पर्वतरांगांचा निसर्ग आणि डोंगरात कोरलेली ही अप्रतिम कलाकृती. ह्याला चैत्यगृह किंवा सभागृह असे म्हटले जाते. बौद्ध धर्मातील प्रार्थना आणि धार्मिक उपासनेसाठी बांधलेली गुहा. सोप्या भाषेत म्हणजे बौद्धांच्या स्मरणार्थ स्तूप असतो. भिक्षू आणि उपासक येथे प्रार्थना पूजा करतात. ह्याला स्तूप म्हणतात. हे जे आहे ह्याला स्तूप म्हणतात. चैत्यगृह आणि त्याच्या बाजूला विहार असायचे. विहार म्हणजे हे भिक्षूंच्या राहण्याची छोट्या खोल्या असायच्या. आणि चैत्यगृह त्याच्या मध्यभागी असायचे, जिथे भिक्षू येऊन आपली प्रार्थना पूजा करायचे. 2000 वर्षापूर्वी बौद्ध भिक्षूंनी बनवलेली ही लेणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात हा स्थळ येतो. ह्याला पितळखोरे लेणी असे म्हणतात. वॉटरफॉल नॅचरल आहे. आणि 2000 वर्षापूर्वीची ही कलाकृती अप्रतिम आहे. जसं की म्हटलं होतं, चैत्यगृहाच्या बाजूला भिक्षूंच्या राहण्यासाठी विहार असायचे.
तर हे ते विहार आहेत जिथे छोट्या खोल्या केल्या गेलेल्या असायच्या आणि इथे बौद्ध भिक्षू राहायचे, म्हणजे त्यांची प्रमुख राहण्याची खोली आणि तिथे ती उपासनेची चैत्यगृह सभागृह. पायऱ्यांचे रक्षण करणाऱ्या यक्षाची मूर्ती आणि सजवलेल्या हत्तींची शिल्पकला ही अप्रतिम होती. आता आपण लेणीच्या समोरच्या भागाकडे आलेलो आहे, जे डोंगरातच कोरलेलं आहे. इथे काय मला पण माहिती नाही, जाऊया आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे ते. माहितीप्रमाणे ह्याला पण स्तूपच म्हणतात आणि हे स्तूप हे वेगळं आहे जरा. बघा ह्याची कोरलेली कामं किती मस्त आहेत. ह्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही, मी फक्त एवढंच सांगू शकतो की हे स्तूप आहे. हा पण सभागृहच आहे, चैत्यगृह. इथे 4 चैत्यगृह आहेत. लेण्यांचे जेवढे दाखवायचे स्पॉट होते ते मी तुम्हाला दाखवले. आता आम्ही बघणार होतो ॲडव्हेंचर, हे जे जंगल आहे तो बघणार आहोत. आता आम्ही ह्या रस्त्याने पुढे जाणार आहोत. चला. खरं सांगायचं म्हणजे आम्ही ह्या जंगलात हरवलो होतो आणि आता आम्हाला पुढचा रस्ता काही दिसत नव्हता. मित्रांनो, जर माहिती नसेल तर कोणत्याही जंगलात फिरायला जाऊ नका. हे बघा चढायला लागलेत आता. हे दमलेले पण आहेत, ह्यांना लई मस्ती होती जंगलात जायची. जंगलात रस्ता तर काही मिळाला नाही पुढचा, पण हे थकलेले जरूर आहेत. ह्यांच्या पोटऱ्या फुल झालेल्या आहेत दुखून दुखून. आता झाले लेणी बघून, पित्तळ खोरा लेणी. आता आम्ही चाललोय शिड्या चढत. मित्रांनो, इथे या पण नाही का पाण्या पावसाच्या शेवाळ्या असतात. शेवाळ्यात पाय घसरतो आणि त्याने माणूस खाली पडतो. म्हणून कुठेही जाऊ नका पाणी पावसात. बघायची असेल तर लेणी बघा, जीवाची काळजी घ्या आणि आनंद घेत चला. बाकी तुम्ही समजदार आहात, तुम्हाला काय सांगायचं नाही सांगायचं हे तुम्हाला कळतं. आता आम्ही दमलोय पायऱ्या चढून. तर भेटूया पुढच्या वेळेस नवीन ठिकाणी. चला.